पुरंदर यूट्यूब चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। मंडळी, आज एका वेगळ्या विषयावर आमचो आजचो भाग तुमच्या भेटीक घेऊन येतो। मनोरंजन आणि समाज प्रबोधन करणारे मालवणी गजाली, मालवणी कविता आतापर्यंत तुम्ही बघितलात आणि ह्याच्या पुढे आम्ही त्याचं सादरीकरण नक्कीच करू। पण ज्या गावात आमच्या चॅनेलचा शूटिंग होता तो गाव म्हणजे ऐतिहासिक विजयदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं गाव। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या या ऐतिहासिक विजयदुर्गाचा इतिहास आज आम्ही तुमका सांगणार आहोत। आमच्या चॅनेलचे कलाकार यशपाल जैतापकर हे इतिहासप्रेमी किल्ले गाईड म्हणून प्रसिद्ध असत। ते आता किल्ल्याच्या पायथ्याशी आपली वाट बघत थांबले असत। तिकडे तर आपणाक जाऊचा, पण त्याच्या अगोदर विजयदुर्गकडे कसा येऊचा हे मी तुमका थोडक्यात सांगते। मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याची हद्द जोडणारो खारेपाटण गावा। तो गाव सोडलो की पुढे तरळा लागतात। कोल्हापुरातून पण गगनबावडा मार्गान तरळ्यात इलो की गोव्याच्या दिशेने जाताना तरळ्याच्या पुढे 2 किलोमीटर कासार्डे गाव लागत। कासार्ड्यात इलो की उजवीकडे वळायचं। तिकडून पुढे 52 किलोमीटरवर आमचं विजयदुर्ग गाव लागत। विजयदुर्गकडे जाताना उजवीकडे जो रस्तो गेलेलो तो आरमारी गोदीकडे जाता। साधारण 1 किलोमीटर ही गोदी असा। या गोदीत पूर्वी मराठ्यांनी आपल्या आरमारातली जहाजा बनवली। अर्थात ह्यो इतिहास आम्ही तुमका आमच्या पुढच्या एका भागात नक्कीच सांगतलो, पण त्याच्या अगोदर विजयदुर्गकडे जाऊया। चला तर मग। मंडळी, आता इकडून 1 किलोमीटरवर विजयदुर्ग। परत आता विजयदुर्गकडे जाताना ह्यो जो डावीकडे रस्तो गेलेलो तिकडे शिवकालीन रामेश्वर मंदिर आहे। त्याचो पण इतिहास आम्ही तुमका पुढच्या एका आमच्या भागात नक्की सांगते। चला तर मग विजयदुर्गकडे जाऊया। मंडळी, ह्यो आमचो विजयदुर्ग किल्लो। आपल्या पहिल्याच दर्शनात आपल्या प्रेमात पडणारो आमचो शिवकालीन विजयदुर्ग किल्लो। मंडळी, आता आपण विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी इला असू। आता ह्याच्या पुढची सगळी माहिती तुमका आमच्याच चॅनलचे कलाकार आणि इतिहासप्रेमी किल्ले गाईड म्हणून प्रसिद्ध असलेले यशपाल जैतापकर देतील। यशपाल जैतापकर आपली वाट बघतात। आता तुम्ही त्यांकाच भेटा। नमस्कार, माझं नाव यशपाल जैतापकर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या विजयदुर्ग किल्ल्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत असा। आज जो आपण विजयदुर्ग किल्लो बघतो, ज्या किल्ल्यापासून आपल्याला प्रेरणा भेटता, ह्यो किल्लो छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 का विजापूरच्या आदिलशाहीकडून तहात जिंकलेलो होतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्लो जिंकला नाही आणि त्यानंतर या किल्ल्याचा विस्तार पण केला नाही। जेव्हा महाराजांनी 1664 का सुरतची लूट आणला नाही, त्यावेळी सिंधुदुर्ग किल्लो आणि विजयदुर्ग किल्लो, सिंधुदुर्ग किल्लो राजांनी बांधला नाही, विजयदुर्ग किल्ल्याचा विस्तार केला नाही।
या किल्ल्याचा पहिला एकूण क्षेत्रफळ होता 5 एकर आणि जेव्हा राजाने विस्तार केला नाही तेव्हा किल्ल्याचा एकूण क्षेत्रफळ झाला 17 एकर 19 गुंठे. या किल्ल्याचा पूर्वी नाव होतं घेरिया. छत्रपतींनी विस्तार केला आणि त्यानंतर या किल्ल्याचं नाव दिलं आणि विजयदुर्ग. आज जो बघतो तो विजयदुर्ग किल्लो मराठी आरमाराची शान होतो, म्हणजे आरमाराचा प्रमुख किल्लो होतो. एका आरमाराची राजधानी म्हणून ओळखला जाता. या किल्ल्यावरती अनेक लोकांनी आक्रमणं पण केलेली आहेत, म्हणजे इंग्रज असून देत, पोर्तुगीज असून देत, यांनी सतत या किल्ल्यावरती आक्रमण केलेली आहेत. तो किल्लो मुळात बांधलेला होतो राजा भोज यांनी. राजा भोज यांनी हा किल्लो बांधला आणि 1195 ते 1205 त्यानंतर या किल्ल्यावरती देवगिरीची यादवांचा पण राज्य होता, विजयनगरच्या कृष्णदेवरायांचा पण राज्य होता, बहामनीचा पण राज्य होता आणि आदिलशाहीचा पण राज्य होता. आदिलशाहीकडनं शिवाजी महाराजांनी जेव्हा किल्लो जिंकला आणि त्यानंतर या किल्ल्यावरती तब्बल 1818पर्यंत मराठेशाहीचं राज्य होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे किल्ले उभारलेले आहेत त्या किल्ल्याची काही खास वैशिष्ट्य आहेत, म्हणजे तुम्ही ज्या किल्ल्यात जाशाल त्या किल्ल्यावरतीही तुमका वैशिष्ट्य दिसणारच. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे काय तर पायथ्याशी मारुती मंदिर असतं. मारुती मंदिर म्हणजे शक्तीची प्रेरणा देता. ज्या मावळ्यांनी आपल्यासाठी एवढा मोठा स्वराज्य उभा करून ठेवला नाही त्या मावळ्यांका ताकद देण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्यात मारुतीचं मंदिर दिलेला. ही बलभीम मारुतीची मूर्ती आहे. आपण या मारुतीचं दर्शन घेऊया. ही त्यावेळेची स्थापन केलेली मारुतीची मूर्ती. ही बलभीम मारुतीची मूर्ती आहे. छत्रपतींच्या प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याशी मारुतीचं मंदिर असताच असतं. जय श्रीराम, जय श्रीराम. आता आपण इलो जिबीच्या दरवाजात. जिबीचा दरवाजा म्हणजे काय तर जिबीचा दरवाजा म्हणजे किल्ल्याचा आघाडीचा दरवाजा. किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार पुढे आहे. जर कोणी किल्ल्याचा बाहेरचा व्यक्ती जिबीच्या दरवाजात इलो तर पहिली इकडे त्याची चौकशी केली जाणार आणि जेव्हा त्याचा निश्चित होईल की ह्या किल्ल्याच्या आतमध्ये पाठवूचा तेव्हाच त्याका इथून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारात सोडला जायचा. आता ही बघताच ही देवडी आहे. ही देवडी कशासाठी बांधलेली असायची तर इकडे जो पहारेकरी असणार, जो आघाडीचा पहारेकरी असणार, आपला आघाडीचा वीर मावळो असणार, तो इकडे बसलेलो असणार आणि त्याका बसून इथे तो चौकशी करू शकता किंवा तो इकडे नजर ठेवू शकता दरवाजावरती. तेव्हा ही त्याका केलेली देवडी एका ऐतिहासिक भाषेत देवडी असा म्हणतात. पहिला या जिबीच्या दरवाजात पण भव्य दिव्य लाकडी दरवाजा असायचो, तो आता कालांतराने नष्ट झालेलो. या जिबीच्या दरवाजात समजा येऊचा असतात तर पाठीमागे 2 दरवाजे अधिक आहेत. एक पडकोट कुशक, दुसरं पराकोटाचा दरवाजा. दोन्ही दरवाजांनी जरी कोणी इला तरी तो ह्या जिबीच्या दरवाजात येणार आणि इथूनच मग तो किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणार. हे बघ, ही भिंत दिसता, या भिंतीवरची जे पांढरे धब्बे आहेत ना हे सगळे तोफांचे बसलेले गोळे आहेत. शत्रून जेव्हा या किल्ल्यावरती आक्रमण केला ना त्यावेळी त्यांनी ह्या समोरच्या खाडीवरती येऊन तोफगोळ्याचे मारे या भिंतीवरती केला नव्हते, जेणेकरून ही भिंत फाडून तो किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करा. आता ही आक्रमणं का करायचं शत्रू, कारण समुद्रावरती जेव्हा यांची जहाज चालायची तेव्हा मराठे यांच्याकडून ना जकात मागायचे की तुम्ही व्यापारासाठी आमचं समुद्र वापरतास, आमची हद्द वापरतास, तुम्ही आमका ह्याचा टोल द्या. जर यांनी ह्यो टोल दिला नाही तर यांच्या जहाजांची आपण लूट करायची. मग ही लुटलेली जहाजा जी संपत्ती आणायची ती मराठे नौदलासाठी किंवा किल्ल्यांच्या बांधणीसाठी ह्याच्यासाठी ते खर्च करायचे. मग त्यावेळी इंग्रजांका पोर्तुगीजांका राग होतो की मराठा आपल्या समुद्रावरती सरळ सरळ लुटता. त्यावेळी इंग्रजांनी खूप वेळा आक्रमण केलेलं या किल्ल्यावरती, म्हणून तोफांचे गोळे मारून त्यांनी प्रयत्न केलेले आहेत ती तटबंदी फोडण्यासाठी. इंग्रजांनी आपल्या किल्ल्याचं नाव ना वेस्टर्न जिब्राल्टर या नावाने उल्लेख केलेला. वेस्टर्न जिब्राल्टर म्हणजे पूर्वेकडचं अभेद्य पाषाण. याचं कारण काय तर इंग्लंड आणि स्पेनच्या मध्ये एक जिब्राल्टर नावाचं डोंगर आहे, त्याला रॉक ऑफ जिब्राल्टर बोलतात ते. मग तो फोडणं कठीण गोष्ट आहे किंवा जिब्राल्टर नावाची एक खाडी आहे ती पोहून पार करणं कठीण गोष्ट आहे. तशी त्यांना ही तटबंदी ना फोडणं किंवा पार करणं कठीण वाटायचा, म्हणून त्यांनी आपल्या किल्ल्याचा उल्लेख किंवा असं वेस्टर्न जिब्राल्टर या नावाने केलेलं होतं. आता आपण इलो यशवंत दरवाजात. यशवंत दरवाजा म्हणजे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे किल्ले बांधले आहेत ना त्याचं आणखीन एक तुमचं खास वैशिष्ट्य सांगतंय. महाराजांच्या प्रत्येक किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार ह्यो असो गोमुखी स्वरूपाचं असता, एका गोमुख दरवाजे म्हणतात. गोमुख दरवाजाचे फायदे काय आहेत, हत्ती जरी आलो तरी दरवाजा फोडू शकत नाही, लाकडी ओणको जरी इलो तरी तो अटकणार, तोफेचं गोळं पण कसं डायरेक्ट दरवाजावर बसत नाही, या भिंतीवरती बसणार.
म्हणून शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार असं गोमुख स्वरूपाचं बांधलेलो आहे, जेणेकरून आपण शत्रू सैन्याचं नुकसान जाणं त्या जास्तीत जास्त आपण मुख्य प्रवेशद्वारात करू शकतो. आता आपण जातो खलबतखान्याकडे. खलबतखाना म्हणजे काय, तर खलबतखाना हो फक्त प्रमुख राजधानीच्या किल्ल्यावरतीच असतात. आता उदाहरणार्थ बघा, राजगड, रायगड आणि विजयदुर्ग. राजगड रायगड ही कशी गडकिल्ल्यांची राजधानी आणि विजयदुर्ग कशी नौदलाची राजधानी, म्हणून आपल्या किल्ल्यावरती खलबतखाना. खलबतखान्यामध्ये त्यावेळी गुप्त चर्चा केली जायची, गुप्त मसलती, आणि इकडे फक्त निवडक सरदार आणि त्यांची काही खास मंडळीच हे गुप्त चर्चा करायचे. आणि त्यांनी केलेली चर्चा ही बाहेरच्या व्यक्ती ऐकू घेता कामा नये, कारण आपले जर प्लॅनिंग कोणी लीक केला आणि बाहेर जाऊन तर किल्ल्याक दगोफटको होऊ शकता. त्यामुळे ही चर्चा आताच थांबली पाहिजे. आता ही एवढी महत्त्वाची वास्तू विजयदुर्ग किल्ल्यावरती आपल्याला अजून पण दिसता, खलबतखाना. आता आपण पोचलो किल्ल्यातल्या सर्वात उंच जागेवरती. या बुरुजाचं नाव आहे टेहाळणीचा बुरुज. म्हणजे इकडे राहून ना शत्रूच्या जहाजावरच्या हालचालीवर आपण निरीक्षण करायचे. या बघूया. समोर दिसता, समोर हा जी खाडी ही वाघोटनची खाडी, आणि आपल्या इकडनं 3 तटबंदी पण दिसतात. ही खाडी जी जमिनीच्या आतमध्ये घुसली आहे ती इकडनं गेली आहे 50 किलोमीटर आतमध्ये. खारेपटण नावाचं एक गाव आहे बघा, मुंबई गोवा हायवेवरती. त्या खारेपटण गावाकी जाऊन खाडी लागतात. आता ही 3 तटबंदी पण इकडनं दिसतात बघा तुमका. खालची दिसता ही पहिली तटबंदी, ही मधली दुसरी आणि ही तिसरी. शिवाजी महाराजांनी जेव्हा या किल्ल्याचा विस्तार केला ना, तेव्हा किल्ल्याक जमिनीकडनं तिहेरी तटबंदी बांधली. एका ऐतिहासिक भाषेत चिलखत तटबंदी बोलतात. आणि ही चिलखत तटबंदी माझ्या मते जलदुर्ग, एकमेव जलदुर्ग विजयदुर्ग असतात की जे काही तिहेरी तटबंदी आहे. या तटबंदीमध्ये बारकाईने एक लक्षात घ्या गोष्ट, त्या तटबंदीमध्ये एक चौकोनी कॉलम दिसतात तुमका असे बघा, खाली पण वरती पण गॅप आहेत बघा. ते चौकोनी कॉलम म्हणजे काय, तर फांजी आहेत ते. त्यावेळी तोफांचे गाडे जे असायचे ना, त्या फांज्यांमध्ये उभे केले जायचे आणि समोर येणाऱ्या शत्रूवरती इथून तोफगोळ्याचं मारू केलं जायचं. त्या 3 तटबंदीवरती फांज्यांची रचना केलेली आहे. आतापर्यंत आपण किल्ल्याची 2 वैशिष्ट्य बघितलो. म्हणजे पहिला वैशिष्ट्य म्हणजे पायथ्याशी मारुती मंदिर, दुसरा वैशिष्ट्य म्हणजे मुख्य प्रवेशद्वार हे गोमुख स्वरूपाचं. शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा तिसरा वैशिष्ट्य, तुम्ही ज्या किल्ल्यावर जाल त्या किल्ल्यावरती तुमका शिवलिंग दिसणारच. हे बघा, आता आपण इलो सर्वात उंच जागेवरती. इकडनं आपल्याक ना पूर्ण विजयदुर्ग गाव दिसतलो. विजयदुर्ग गाव, वाघोटन खाडी आणि पाठी अरबी समुद्र. पूर्वी या किल्ल्याक माहिती आहे घेरिया नाव बोललं होतं तुमका. तर घेरिया नाव का होता, तर ह्यो किल्लो जो आहे ना, ह्यो चारी बाजूने पाण्याने घेरलेलो होतो. आता चारी बाजूने पाणी म्हणजे कसा बघा, ह्या समोर जमीन दिसताना ही बाजू पूर्वी खंदकाची होती. या अरबी समुद्राचा पाणी या खंदकान आतमध्ये येऊन या समोरच्या खाडीक जॉईंट व्हायचा. मग त्यावेळी म्हणतात तिकडे एक लाकडी साकव होतो, लाकडी पूल होतो, जो जमिनीवर टाकून ती ये जा केली जायची. म्हणून या किल्ल्याचं नाव पूर्वी गिरिये गावातलो पाण्यान घेरलेलो म्हणून घेरिया असं नाव दिलं जायचं. आज छत्रपतींनी विस्तार केला नाही तेव्हा तो विजयादशमीच्या शुभमुहूर्तावरती केला नाही. किंवा काही इतिहासकार असेही म्हणतात की तो विजय नामक संवत्सर वर्ष होता, म्हणून राजांनी ह्याचा विस्तार त्यावेळी केला नाही, म्हणून राजांनी याचं नाव विजयदुर्ग असा दिला नाही. माझ्या पाठीची तुमका वास्तू दिसता ना, ही सदरेची वास्तू आहे. सदर म्हणजे काय, तर त्यावेळी दिवाण कारकून बसण्याची जागा. आता ही मराठ्यांच्या आरमाराच्या राजधानीचा किल्लो असल्यामुळं या किल्ल्यावरती सदर दरबारही असणं साहजिकच होतं. या सदरेवरती त्यावेळी किल्ल्याचं कामकाज चालला जायचा. याच्या आतमध्ये ना दरबारा, त्या दरबारात सरखेल कान्होजी आंग्रे जे मराठ्यांच्या नौदलाचे प्रमुख होते, हे कायम इकडे न्यायनिवाडा करायचे. आता आपल्या किल्ल्याची प्रमुख राजधानी म्हणजे आपली रायगड. तर रायगडावरती तर इकडनं न्यायनिवाडा जाऊ शकत नाही, त्यामुळे कोकण भाग हे वेगळं केलेलं होतो. त्यामुळे ह्या आरमाराचे प्रमुख जे होते सरखेल कान्होजी आंग्रे हे इकडे न्यायनिवाडा करायचे
आणि समजा न्यायनिवाडा एखादं एकदमच कठीण असतात किंवा एक अडकलेलो न्यायनिवाडा असतात, तो मग आपल्या राजधानीवरती, गडकिल्ल्यांची राजधानी दुर्गेश्वर रायगडावरती मग पाठवलं जायचं. आता आपण सदरेवरती, ह्या सदरेचा एक दुसरा उपयोग काय व्हायचो, समजा आतमध्ये कोणाचं न्यायनिवाडा चालू असतात आणि दुसरा व्यक्ती कोण न्यायनिवाडा करू गेलो असतात, तर त्याका पहिलं इकडेच थांबवलं जायचं आणि नंतर मग एका आतमध्ये जेव्हा त्याचा बोलवणं येत तेव्हा एका आतमध्ये बोलवणी करून त्याचा तो न्यायनिवाडा केलं जायचं. आता आपण चाललो दरबारात. आता आपण इलो दरबारात. आता ह्यो दरबार बघा, या दरबाराची खास वैशिष्ट्यपूर्ण रचना. या दरबारात कदाचित गादीची जागा ती होती, कारण आपण प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात पूर्वेकडे तोंड करून करतो, त्यामुळे गादीवर बसलेल्या माणसाचं तोंड ह्या पूर्वेकडे पाहिजे, म्हणजे ती गादीची जागा असणार. या दरबारात ना 2 दरवाजे आहेत बघा, एक तो दरवाजो आणि एक ह्यो दरवाजो. आता ह्यो दरवाजा जो हा ना, या दरवाजाचा उपयोग काय की जो न्यायनिवाडा करू घेणार ते का तो ह्या दरवाजाने यायचो, न्यायनिवाडा करू किंवा बघू या दरवाजाचा उपयोग करायचो. पण जो न्यायनिवाडा करणारा असणार, म्हणजे आपल्या गादीचा राजा असणार किंवा त्याच्याबरोबरचे काय मंत्री असणार, ते या मार्गाने यायचे. या दरबारात आजवरती सगळा तुमका मोकळा दिसता, पण त्यावेळी या दरबारात लाकडी फळांचं माळं होतो, त्याच्यावरती कौलारू बांधकाम होता. वरून काही इतिहासकारांचा म्हणणं असा की वरून सज्जा होती. सज्जा म्हणजे काय, जेव्हा या दरबारात न्यायनिवाडा चालणार तेव्हा दरबारात जे त्या सरदारांच्या राण्या असतील ना, ते पण वरून न्यायनिवाडा बघणार. आता आपण बघतो ना ह्या दारुगोळ्याचा कोठार, त्यावेळी जो तोफेक लागणारा दारुगोळो किंवा बंदुकी लागणारा जो दारुगोळो होतो, ते अशा दारुगोळ्याच्या कोठारामध्ये साठवलं जायचं. ह्याचं आपण ना बारकाईने निरीक्षण केलं ना, तर एक तुमका वेगळं एक फरक दिसतात की ह्या दारुगोळ्याच्या कोठाराचा जो छत हा ह्या पुरा दगडाचा, ह्या दगडी छत का दिला जायचा, कारण शत्रूचा टार्गेट असायचा की किल्ल्यावरचा दारुगोळ्याचा कोठार आणि धान्य कोठार जो असायचा ना, ह्या उद्ध्वस्त करायचा. दारुगोळा आणि धान्य साठा उद्ध्वस्त झालो ना की पूर्ण किल्लो पडू शकता किंवा हरू शकतं. म्हणून त्यांनी मुद्दामून आपल्या किल्ल्यावरती असा नुकसान होता कामा नये, दारुगोळा धान्यसाठा उद्ध्वस्त होता कामा नये, म्हणून महाराजांनी त्यावेळी किल्ले बांधताना धान्य कोठार आणि दारुगोळ्याच्या कोठारावरती दगडाचा छत ह्या मुद्दामून बांधून ठेवलेला होता. आता आपण चाललो एका भुयारी मार्गाने. तो भुयारी मार्ग जो आहे ना, तो किल्ल्यातल्या सर्वात प्रमुख बुरुजावर जातात. किल्ल्यात ह्या एकूण 26 बुरुज आहेत आणि 26 बुरुजातलं हे सर्वात महत्त्वाचं बुरुज आहे. या बुरुजाचं नाव हा खूबलढा तोफा 12 बुरुज. या बुरुजावरती 12 तोफा नेहमी तैनात असायचे आणि जेव्हा शत्रूची जहाजा खाडीवरती येणार. आता आपण भुयाराच्या आतमध्ये चाललो. ह्या भुयाराचा खूप निरीक्षण केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येतं बघा, ह्या भुयारात समोरचा दरवाजा जो आहे ना, तो मोठा, म्हणजे ज्या दरवाजाने आपण चाललो ना, तो मोठा दरवाजा, आपण सहज आतमध्ये जातो. पण ज्या दरवाजाने आपण बाहेर जाणार हो ना, तो आता दरवाजा आपल्याला दिसतात, तो छोटा दरवाजा. हो बघा, तो दरवाजा छोटो आहे. ह्याचं कारण काय आहे, तर आपलो माणूस जो मावळो ते काय या बुरुजावर जायचं असतात, तो पटकन आतमध्ये जाय. पण बाहेरचो शत्रू जेव्हा किल्लो जिंकू घेणार तेव्हा तो मोठ्या संख्येने आतमध्ये येता कामा नये. एका वेळी फक्त एकच माणूस किल्ल्याच्या आतमध्ये येऊ पाहिजे, म्हणून तो दरवाजा छोटो आहे. म्हणजे आपण आपलो किल्लो जास्तीत जास्त वेळ लढवू शकतो. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की इकडे ना भुयारी मार्ग असून उजेड आहे. या उजेडाचं कारण काय आहे, कारण त्याने भुयारी मार्ग बांधताना नेहमी पूर्व पश्चिम बांधला. म्हणजे तुम्ही सकाळी जरी इलास ना तरी तुमका पूर्वेकडून उजेड भेटतात आणि संध्याकाळी जरी आलास तरी तुमका पश्चिमेकडून उजेड भेटणार. म्हणून भुयारी मार्ग नेहमी पूर्व पश्चिम ठेवतो. आता आपण चाललो खूबलढा तोफा 12 या बुरुजावरती. मगाशी बोलल्याप्रमाणे आपल्या ह्यो दरवाजा छोटो दिसता, म्हणजे जरी शत्रून शिडे लावून किल्ल्याच्या बुरुजावरती ह्या ताबा मिळवला आणि किल्ल्याच्या आतमध्ये तो एंट्री करू लागलो, तरी पण तो येताना एकावेळी एकच येणार. म्हणजे 20,000 जरी फौज असली तरी तो आतमध्ये घुसताना एकावेळी एकच माणूस घुसता. आता ही कमानी दिसता, त्या कमानीत फक्त चुना, गूळ, चुनखडी, शिसो हीच गोष्टी वापरलेली आहेत. यात काय सळी किंवा शिगा नाही वापरलेली आहेत. एका हेमाडपंथी बांधकाम म्हणतात. या हेमाडपंथी बांधकामात असे हे दगडाचे वेगवेगळे प्रकार करून त्याका खाचा पाडून हे अडकवले जातात, लॉकिंग केले जातं. आता यात ही जी दगड आहे ना, ह्याका दगडी चावी म्हणतात, की स्टोन म्हणतात एका. ही चावी ह्या प्रेशरने वरती टाकलेली आहे, त्यामुळे ही सगळी कमान याच्यावरती अवलंबून अजून पण आपल्याला उभी दिसतं. मगाशी मी तुमका फांजी दाखवले बघा, जिकडे तोफा लावले जायचे.
तसंच किल्ल्यावरती गेल्यानंतर ना तुमका आणखीन काही प्रकार दिसतील. तुमका ना खयच्याही किल्ल्यावर गेलास ना की असे होल दिसतात बघा, असे छोटे होल किंवा एका वेळी 3-3, 4-4 होल, 10-10, 12-12 होल. या होल का जंगी म्हणतात, जंगी. हे त्यावेळीचे गन पॉइंटर. म्हणजे काय असता, जेव्हा शत्रू खाली येणार तेव्हा बंदुकीची लांब लचक नळी जी असायची ना ती ह्या जंग्यांमध्ये घुसवली जायची आणि मग इकडनं ती फायरिंग सुरू व्हायची. या जंग्यांमध्ये पण 2 प्रकार असतात हा. हे जे तुमका बारीक होल दिसतात ना हे सगळ्यात मारगिरीची जंगी, म्हणजे फक्त हे मारण्यासाठी उपयोगात आणले जायचे. पण तुम्ही ना तटबंदीवरती बघा, तुमका ना असे लांब लचक असे स्लोपवाले होल पण दिसतात. तर ह्या होलचा उपयोग का असायचो, जर पावसाचं पाणी त्या पावसाचं पाणी बाहेर जाऊ पाहिजे, तर आतमध्ये साचून राहता कामा नये. साचला तर आपल्या तटबंदीमध्ये मुरणार, त्यानंतर ती तटबंदी ढासळणार, असं होता कामा नये. पावसाचं पाणी बाहेर जायचा. शिवाय आपल्या तटबंदीच्या लागून जरी कोणी शत्रू इलो तरी त्याका नळी घुसून आपण फायर मारू शकतो. हे बघा, आता आपण किल्ल्यातल्या सर्वात महत्त्वाच्या बुरुजावरती उभे आहोत. या बुरुजाचं नाव आहे खूब लढा तोफाबारा बुरुज. आता ह्या तुमका बुरुजाचं थोडक्यात काम समजावून सांगतो. त्यावेळी ह्या बुरुजाचं काम काय होता किंवा या किल्ल्यात या बुरुजाचं महत्त्व एवढा का दिलेला. तर या बुरुजावर ना जेव्हा शत्रू आपल्या जहाजं घेऊन समोरच्या खाडीवरती येऊन उभं राहणार तेव्हा आपण या बुरुजावर ना तोफगोळ्याचा मारो त्या शत्रूच्या जहाजांवरती करतो, म्हणजे त्याचे जहाजं आपण उद्ध्वस्त करतो. ह्या पहिला फायदा. दुसरा फायदा, इकडनंच आपल्याक ना जिबीचा दरवाजा दिसता. जिबीचा दरवाजा म्हणजे किल्ल्याचा एन कॉरिडॉर तो. मग इकडनं आपण त्या जिबीच्या दरवाज्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाक मारू शकतो. म्हणजे आपण या बुरुजावर जिबीच्या दरवाजाचं पण रक्षण करतो. पुढे आपल्या इकडे मुख्य प्रवेशद्वार दिसतं आपलं. जरी कोण मुख्य प्रवेशद्वारात इलो तरी आपण ते काय इकडनं मारू शकतो. ह्या दुसरा फायदा आलो. या बाजूक आणखीन एक छोटासा भुयारी मार्ग, जरी कोण तिकडे आलो तरी आपण त्या भुयारी मार्गात येणाऱ्या प्रत्येक माणसाक इकडनं धनुष्यबाण आणि बंदुकीने मारू शकतो. म्हणजे या बुरुजावर ना खाडी आणि 3 दरवाजे किल्ल्याचे यांचं रक्षण आपण करू शकतो. म्हणून या किल्ल्याचं महत्त्व या बुरुजावर जास्त दिलेलं. आता बघतो आपण जेव ना ती घोड्याची पागा. घोड्याची पागा या किल्ल्यात छोटीशी दिसणार तुमका, कारण ह्या किल्ल्यात जास्त जहाजांचं महत्त्व होतं. शिवाजी महाराजांकडे एकूण 600 जहाजं होती आणि या 600 जहाजातली 100 जहाजं आपल्या किल्ल्यावरती उभी असायची. तेव्हा नौदलाच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा किल्लो असल्यामुळे ना आपल्या किल्ल्यावरती घोड्याची पागा तशीच छोटीशी होती आणि इकडे घोड्यांचा उपयोग पण तसं केलं जायचं नाही जास्त. एक 100 घोडे राहतील एवढीच या घोड्याच्या पागाची क्षमता आपल्याला दिसत. आता आपण चाललो माडीत. आता ही माडी खायची तर जे आंग्रे सरदार त्यांच्या राण्या जे असणार ना त्या आंग्रे सरदारांनी त्यांच्या राण्यांसाठी राहण्यासाठी ही माडी होती. या माडीचे काही फायदे पण होते. पहिली गोष्ट, या माडीचा फायदा म्हणजे काय की ते यात राहतात पण आणि खाडी किंवा समुद्रावरती ना निरीक्षण पण करू शकतात. समजा शत्रूची जहाजं चालतात, कोणाची काय इकडे जाग दिसतात तर ते माडीवर ना ते निरीक्षण करू शकतात, बघू शकतात. आता आपण माडीत आहोत. आपली जी ही माडी आहे ना विजयदुर्ग किल्ल्यावरची ही 3 मजली माडी आहे. या 3 मजली माडीत ना तुमका हे जे खिडके दिसतात हे का गवाक्ष म्हणतात. आता हे इकडे जास्त प्रमाणात आहेत, म्हणजे आपण इकडनं चारही बाजूक नजर ठेवू शकतो, निरीक्षण करू शकतो आणि इकडे राहणाऱ्या माणसाक पण एकदम वातानुकूलित ती खोली तयार होईल. इकडनं आपल्याला दिसता विजयदुर्गच्या किनाऱ्याचा एक भाग, एका विजयदुर्गात वाळू म्हणतात. नारळी पौर्णिमा झाल्यापासून मच्छीमारी आमच्या इकडे सुरू झाली. आता आपण इलो समुद्राकडे. ही समुद्राची बाजू, पश्चिमेची बाजू किल्ल्यातली. आपण जर या दिशेने गेलो तर आपण गोवामध्ये जाणार. गोवा इकडनं
80 किलोमीटर आणि या बाजून गेलो तर आपण इकडे जातो मुंबई इकडनं 225 किलोमीटर समुद्राच्या मार्गानं. इकडनं आपल्या जी तटबंदी असतं ना, ही किल्ल्याची एकेरी तटबंदी आहे. मी तुमका मगाशी बोललो होते बघा, समोरून या किल्ल्यात 3 तटबंदी आहेत आणि मागून या किल्ल्यात फक्त एकच तटबंदी आहे. या बाहेरच्या तटबंदीवरती शिवाजी महाराजांनी विस्तार करताना 20 बुरुज बांधलेली आहेत. त्या 20 बुरुजातले काहीशे बुरुज तुमका इकडनं दिसतात बघा. जो सर्वात मोठा दिसता तो दर्या बुरुज आहे. किल्ल्यातलो आकारान सर्वात मोठं बुरुज दर्या बुरुज. जसं तो खूप लढा खाडीवरना किल्ल्याचं रक्षण करायचो, तसं समुद्रावरना हे दर्या बुरुज रक्षण करायचो. ह्यो जो भाग दिसता ना, ही तटबंदी आतली, ही तटबंदी म्हणजे 5 एकराची तटबंदी. 5 एकरची तटबंदी जी राजा भोजनी किल्लो बांधलेलो होतो ना, त्याची ही तटबंदी आहे 5 एकरची. आणि नंतर ह्या किल्ल्यात चारी बाजून शिवाजी महाराजांनी विस्तार केलेला होतो. आता आपण डाव्या बाजू बघतो ना, इकडे आता झाडी वाढली आहे, पण पावसाळा झाल्यानंतर भारतीय पुरातत्व विभाग ह्या सगळा साफ करतात. पावसाळ्यानंतर जर तुम्ही कधी या किल्ल्यात भेट दिलात ना, तर तुमका ह्या सगळा साफसफाई चांगली व्यवस्थित दिसणार. आणि ह्यो भाग पण बघू शकतात. इकडे एक मोठो खड्डो आहे, खड्डो नसून एक भुयारी मार्ग आहे त्यावेळेचा. ह्यो भुयारी मार्ग असा म्हणतात की गावात जे सरदार होते आनंदराव धुळप, या आनंदराव धुळपांच्या वाड्यावर जाणारा एक भुयारी मार्ग होतो. त्यावेळी म्हणतात की जेव्हा युद्धप्रसंग व्हायचो, आणीबाणीचा वेळ यायचो, तेव्हा इथून आपण किल्ल्याच्या मेन माणसाक म्हणजे जो राजा असतात किंवा त्यांचे जे राण्या असतील त्यांना इकडनं डोलीतनं किंवा पालखीतनं बाहेर काढला जायचा. असंही म्हणतात की एक माणूस घोड्यावर बसून पण बाहेर जाऊ शकता, अशी ही वाट होती धुळपांचं वाडू. तसंच ह्या उजव्या बाजूक आपण बघतो ना, इकडे आता बंदर निरीक्षण विभागान एक पोल उभो केला नाही. समुद्रात होणारे वादळी वातावरणाचा ते इथून मच्छीमारांका एक इशारा देतात, सावध करतात. पण त्यावेळी या जागेचा एक वेगळाच महत्त्व होता. या जागेचं नाव आहे निशाण टेकडीचा डोंगर. किल्ल्यात ज्याचं राज्य असणार ना, त्याचं इथून ध्वज फडकवलं जायचं. या किल्ल्याचं एक सर्वात मोठं उल्लेख आहे. इतिहासात असे 2च किल्ले आहेत की जे किल्ले जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने तिकडे ध्वजारोहण केला नाही. एक म्हणजे तोरणा, दुसरा विजयदुर्ग. या निशाण टेकडीच्या डोंगरावर ना महाराजांनी आदिलशाहीचा ध्वज खाली उतरवला नाही आणि स्वतःच्या हाताने भगवा फडकवला नाही. तो ह्यो निशाण टेकडीचा डोंगर. आता आपण इलो किल्ल्याच्या बाल्यकिल्ल्यामध्ये. बाल्यकिल्लो म्हणजे काय की ह्या बाल्यकिल्ल्यात 1200-1500 माणसांची त्यावेळी वस्ती असायची. आता ह्या बाल्यकिल्ल्यामध्ये आणखीन काही वास्तू आपल्याला बघू भेटणारच. त्या म्हणजे भवानी मंदिर, धान्य कोठार, पाण्याचा एक मोठा तलाव आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक जसं ह्या किल्ल्यावरती इतिहासाक महत्त्व आहे, तसं विज्ञानाक पण महत्त्व देणारी एक बाजू म्हणजे हेलियम गॅस जो आहे हलका आणि थंड, त्याचा शोध पण आपल्याच किल्ल्यावरून लागलो. ती पण आता थोड्याच वेळात आपण जागा बघणार आहोत. मगाशी मी तुमका बोललो होते शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची काही वैशिष्ट्य. त्यातली आपण 3 वैशिष्ट्य आतापर्यंत बघितलो, म्हणजे मारुती मंदिर, गोमुख दरवाजे किंवा शिवलिंग. किल्ल्यातला चौथा आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य, ही 4 वैशिष्ट्य तुमका किल्ल्यावर दिसणार. चौथा वैशिष्ट्य म्हणजे महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती भवानी मातेचं मंदिर असतं. आता आपण इलो किल्ल्यातल्या भवानी मातेच्या मंदिराकडे. ह्या त्यावेळी भव्य दिव्य मंदिर होता. यात अजून पण भवानी मातेची पाषाणी मूर्ती आपल्याला दिसतात. आणि इकडे ह्या मंदिराचा जा विस्तारीकरण बघशाल तर आता पडला, पण त्यावेळी या त्रिभुज मंदिर होता. तिथे सभा मंडप होता, इकडे गाभारा होतो. हे अशा प्रकारे इकडे मंदिराचा एक मोठा स्वरूप होता, पण तो कालांतराने नष्ट झाला. आता आपण आलो साहेबाचे ओटेजवळ. साहेबाचे ओटे म्हणजे ही एक खास जागा, इकडनंच हेलियम गॅसचा शोध लागलो गेलो होतो. साहेबाचे ओटे असं नाव देण्यामागचं कारण म्हणजे काय, त्यावेळी इंग्रज लोकांना भारतात ना गोरेसाहेब बोलायचे आणि त्यांना बसण्यासाठी त्यांनी दुर्बीण लावून निरीक्षण करण्यासाठी इकडे ओटो बांधलो होतो, म्हणून त्यांनी साहेबाचे ओटे या नावाने ही जागा प्रसिद्ध झाली. काय झाला 1818 नंतर ह्यो किल्लो जो आपलो होतो ह्यो इंग्रजांनी जिंकून घेतला आणि इंग्रजांच्याकडे गेलो ह्यो किल्लो. आणि त्यानंतर 18 ऑगस्ट 1868 म्हणजे जवळजवळ 50 वर्षानंतर खग्रास सूर्यग्रहण झाला. त्या ग्रहणाच्या वेळी सूर्य पृथ्वीच्या जवळ येणार होतो आणि जगातला सर्वात सूर्य पृथ्वीचा जवळचा अंतर जो होता तर आपला किल्लो आणि ही जागा होती. मग त्यावेळी इकडे एक ब्रिटिश शास्त्रज्ञ सर जे नॉर्मन लॉकियर नावाचे आले आणि त्यांनी इकडनं दुर्बीण लावून निरीक्षण केलं. नाही त्यांना सूर्याभोवती जी पिवळ्या रंगाची वलई किंवा कडेई दिसली ती दुसरी खयची नसून हेलियम गॅसची होती आणि जगात इकडनं हेलियमचा शोध त्यावेळी लागलो गेलो. हेलियम गॅस हे खूप हलको आणि थंड, ज्याचा उपयोग आपण
पॅराशूटमध्ये करतो, बलूनमध्ये करतो, मोठमोठ्या फुग्यांमध्ये करतो. आण्विक भट्टे जे असतात त्या आण्विक भट्ट्यांका थंड करण्यासाठी हेलियम गॅसचा उपयोग केला जाता. तसंच पाणबुड्यांमध्ये ना ऑक्सिजनबरोबर मिश्रण करून ह्याचा उपयोग श्वसनासाठी केला जाता. अशा प्रकारे हेलियम गॅसचा खूप महत्त्व आणि तो शोध आपल्या किल्ल्यावर लागला गेला. एका हेलियम असं नाव का देण्यात दिला तर सूर्याच्या म्हणजे हेलियम नाव यासाठी दिला गेला की हेलिओस म्हणजे ग्रीक भाषेत सूर्य आणि ह्यो शोध असो पहिलो होतो की जो तो प्रथम पृथ्वीवर लागण्याऐवजी सूर्याच्या अवतीभोवती लागलो गेलो होतो आणि ग्रीक भाषेत हेलिओस म्हणजे सूर्य म्हणून त्यांनी हेलियम असं नाव या वायूक दिलेलं. आता आपण येलो किल्ल्यात बांगडी तोफेजवळ. ही एक बांगडी तोफ आहे. एका रिंगत आपण अजून पण बघू शकतो की या रिंगमुळं काय होता की यातना जेव्हा तोफेजवळ बाहेर पडणार ना तो बाहेर पडताना बुलेटसारखं स्पिन होत पडणार. त्याका गती भेटता भेदक मारो होता. तोफांमध्ये प्रामुख्याने काही प्रकार असतात. सरळ तोफ, बांगडी तोफ, उखळीची तोफ. त्यातलो एक बांगडी तोफेचा प्रकार आहे. असं म्हणतात की 1756 का जेव्हा ह्यो किल्लो इंग्रजांनी जिंकला नाही त्यावेळी या किल्ल्यावरनं खूप मोठी लूट केलेली होती. त्यात 278 तोफा होते, 10 लाखाचा खजिना होतो किंवा आणखीन खूप सारा वस्तू इथून इंग्रज घेऊन गेले होते. तेव्हा आपल्या किल्ल्यावरती तेवढेसे वस्तू आपल्या आता काही दिसत नाही. आता आपण जी समोर वास्तू बघतो ना ही धान्य कोठाराची वास्तू आहे. ही धान्य कोठाराची वास्तू 800 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे जेव्हा ह्या किल्ल्यावरती भोजराजान ही तटबंदी उभी केला हे किल्लो बांधला 11व्या शतकात तेव्हा ह्या धान्य कोठाराची वास्तूची निर्मिती पण झाली होती. आपल्याला एक माहिती असतात की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती एवढं धान्यसाठा असायचो की 1200-1500 माणसं हे 2-3 महिना बसून तिकडे आरामात खाऊ शकतात. जेणेकरून किल्ल्यात जरी कुणी वेढो दिला तरी ते 1200-1500 माणसं 2-3 महिना त्या किल्ल्यावरती खाऊ शकतात किंवा राहू शकतात. खूप मोठा धान्य कोठारा आतमध्ये. धान्य कोठाराची रचना पण त्यांनी हवेच्या ठिकाणी केला नाही जिकडे मोकळी खेळती हवा असतात जेणेकरून धान्य कीड किंवा वाळवी लागता कामा नये. आता आपण बघतो ह्यो तलाव. ह्यो 350 वर्षापूर्वीचा तलाव आहे. छत्रपतींनी या तलावाची बांधणी केला निघते. कदाचित ह्यो त्यावेळीचा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्लॅन असतात म्हणजे पावसाचं पाणी साठवण्यासाठी शिवाजी महाराजांनी तलाव मारला नाही. आपण ज्या किल्ल्यावर जातो ना त्या किल्ल्यावरती तलाव आपल्याला दिसतात. तलावाचे काही फायदे असतात. पहिला फायदा म्हणजे एवढं मोठं जेव्हा आपण खड्डो मारणार त्या खड्ड्यातनं दगड किंवा माती निघणार. त्याच दगड मातीचा उपयोग आपण किल्ल्याच्या तटबंदीच्या बांधकामासाठी करू शकतो. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट पावसाचं पाणी ज्या इकडनं समुद्रात जाऊन मिळतं त्याच पाण्याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात पण करू शकतो. एक गोष्ट लक्षात येत धान्य कोठाराच्या आजूबाजूलाच तलाव असता बघा. याचं कारण म्हणजे काय या तलावातनं पाझरलेले झरे जे आहेत ना हे धान्य कोठाराच्या खालून जातात म्हणजे ते का थंड ठेवतात ते जेणेकरून धान्य वर्षानुवर्षे चांगला टिकतं. या तलावाची कॅपॅसिटी आहे जवळजवळ 35 लाख लिटर पाणी साठवण्याची. सध्या खालचा बांधकाम खराब झाल्यामुळे तर त्यात पाणी साठू शकत नाही. आता आपण येलो किल्ल्याच्या शेवटच्या टोकावरती. इकडे विजयदुर्ग किल्ल्याचं सर्वात मोठं रहस्य आहे. अनेक इतिहासकारांनी त्याच्यावरती पुस्तकं पण लिहिला नाही आहेत. आपल्या तटबंदीक लागून ह्या पाण्याच्या आतमध्ये म्हणजे समोरच्या वाघोडांच्या खाडीच्या आतमध्ये एक मोठी भिंत त्यावेळी छत्रपतींनी उभी करून ठेवलेली आहे. ही भिंत यासाठी बांधली गेली होती की जेव्हा शत्रूची जहाजा पाटून किल्लो जिंकत नाही म्हणून समोरच्या खाडीमध्ये घुसणार तेव्हा त्यांची जहाजा त्या भिंती कापटून फुटूक पाहिजे. ही भिंत पाण्याच्या आतमध्ये 400 मीटर लांब आहे, 15 फूट उंच आणि 22 फूट रुंद अशी ही मजबूत भिंत या पाण्याच्या आतमध्ये अजूनही उभी आहे. अनेक शत्रूची जहाजा तिकडे फुटलेली आहेत. अजून पण फुटलेल्या जहाजांचे तुकडे त्या खाडी भाग असल्यामुळे गाळात रुतून पडलेले आहेत. अनेक विकृत इतिहासकारांचं म्हणणं असा होता की ही मानवनिर्मित भिंत नाही ही नैसर्गिक भिंत. तर गोव्याची एक डोना पावला नावाची समुद्र संशोधन संस्था त्यांनी काही वर्षापूर्वी या वादावरती पडदो टाकला नाही. त्यांनी येऊन पाणबुडी घेऊन स्वतः त्या भिंतीचा शोध घेऊन त्या भिंतीवरच्या कोरल्स आणि वनस्पतीचा अभ्यास केला नाही. तर त्यांना त्या कोरल्स आणि वनस्पतीचा अभ्यास करताना त्या वास्तूचा वय लक्षात आला. त्यांनी शिक्कामोर्तब केला नाही की ही 350-400 वर्षापूर्वीची बांधलेली भिंत आणि 350-400 वर्षापूर्वी समुद्रावरती एवढा बेलाग बांधकाम करणारे छत्रपतींशिवाय दुसरं कोणी नव्हतं. मराठ्यांची जहाजं जी होती ना या जहाजांचा तळभाग जो होतो या तळभागाची रचना ही फ्लॅट असायची आणि जी शत्रूची जहाजं होती त्या जहाजांच्या तळभागाचं रचना ही V-शेपची असायची. त्यांचं निम्म्याहून अधिक भाग हे पाण्याखाली असायचो कारण ते मोठ्या समुद्रात जेव्हा प्रवास करणार तेव्हा त्यांना तो स्पीड भेटायचा.
पण आपण कमीत कमी पाण्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यांच्यावर जरी स्पीड नाही भेटला तरी आपण कमीत कमी पाण्यापर्यंत जाऊ शकतो. ह्योच आपल्याला फायदा होतो. आपली जहाजा या तटबंदीवरनं या पाण्यावरनं सहज ये जा करायची. त्यांचे जहाज जेव्हा आतमध्ये घुसणार तेव्हा ती आपटून फुटायची. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट की ही भिंत तुमका आता दिसत नाही. ही फक्त स्कुबा घेऊनच तुम्ही किंवा पाणबुडी घेऊनच ती भिंत बघू शकतात. ह्याचं कारण म्हणजे इकडे साधारणतः पाण्याची खोली असतात 35 ते 40 फूट. ही भिंत त्यांनी 15 फुटाचीच बांधली आहे, जेणेकरून भरतीक जेव्हा पाणी वाढता त्या वाढलेल्या पाण्यात त्यांची जहाजं वरून जाता कामा नये आणि ओहोटीक पाणी कमी झाला तरी त्यांना ती भिंत दिसता कामा नये. असा भरती ओहोटीचा अभ्यास करून बरोबर त्यांनी 35-40 फूट पाण्यामध्ये 15 फुटाच्या उंचीस त्यांनी भिंत उभी केली आहे. ह्या विजयदुर्ग किल्ल्याचा सर्वात मोठा रहस्य. जर तुमका अधिक माहिती हवी असत तर तुम्ही एक प्रसिद्ध इतिहासकार निनाद बेडेकर यांचा पुस्तक वाचून, त्यांचं एक विजयदुर्ग नावाचं पुस्तक आहे विजयदुर्गचे रहस्य म्हणून, त्या पुस्तक वाचून तुम्ही ती अधिक माहिती मिळवू शकता. तर मंडळी, असं आपलं हे विजयदुर्ग किल्लो अजूनही इतिहासाची साक्ष तिकडे उभो आहे. जर तुमका अधिक माहिती याच्याबद्दल करून घ्यायची असतात तर तुम्ही लवकरात लवकर या किल्ल्याक भेट द्या. कारण ह्यो किल्लो तुमका 15-20 मिनटात किंवा अर्ध्या तासात समजवण्यात खूप कठीण गोष्ट आहे. ह्या किल्ल्यात जर तुमका खरोखर समजून घ्यायचं असतात तर कमीत कमी इकडे 5 ते 6 तास देणं खूप गरजेची गोष्ट आहे. तर तुमका ह्यो किल्लो समजाल. ज्यावेळी तुम्ही या किल्ल्यात फिरशाल तेव्हा तुमका वाटत की ही भिंती आपल्याशी बोलतात, ही तटबंदी आपल्याशी काहीतरी बोलता. इकडे तोफांचं आवाज येता, इकडे घोडे अजून पण घोड्यांच्या पायांचा अजून पण आवाज येता. अशा प्रकारे तुमका इकडे भास होतील. तेव्हा तुमका खरो किल्लो समजेल. मंडळी, देवा परमेश्वराकडे हीच प्रार्थना, या कोरोनाचा जर काय संकट येईल आता टळून देत. विजयदुर्ग किल्ल्यावरती भेट द्या, विजयदुर्ग बघा, विजयदुर्ग किल्लो आत्मसात करून घ्या. येवा, कोकण आपलाच असा, विजयदुर्गही आपलोच असा. आम्ही तुमची वाट बघतो. नमस्कार. मंडळी, कसं वाटलं आमचं विजयदुर्ग किल्लो? आवडलं ना? मग आमच्या ह्या किल्ल्याक भेट देऊक सहकुटुंब नक्की येवा. आणि हां, आमच्या या चॅनेल का शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करूक मात्र विसरू नका.